वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना सुरुवात करूया। केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली। खडकवासला धरणातून बुधवारी रात्री 35,000 क्युसेक नाही तर 55,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलं होतं, म्हणूनच पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीच प्रशासनाची पोलखोल केली। प्रशासनाकडून फक्त 35,000 क्युसेक पाणी सोडल्याचा दावा करण्यात आला होता। हा दावा मोहोळ यांनी खोडून काढला। दरम्यान पूरस्थिती संदर्भात मुरलीधर मोहोळ शुक्रवारी प्रशासनाची बैठक घेणार आहेत। पिंपरी चिंचवड शहरातल्या शेकडो घरात पुराचं पाणी शिरलंय। या पाण्याबरोबर एक नवं संकट आलंय। अनेक घरांमध्ये पाण्यासोबत सापही वाहून आले। साप पाहताच अनेकांची घाबरगुंडी उडाली। आधीच पुराचं पाणी त्यात साप, यामुळे नागरिकांची दैना झाली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे 3,000हून अधिक नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय। महापालिका शाळा तसंच रेस्क्यू सेंटरमध्ये या नागरिकांची सोय करण्यात आली आहे। पाणी ओसरेपर्यंत त्यांना इथंच थांबवलं जाणार आहे। देहूमध्ये इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नदी पात्रालगतच्या घरांमध्ये पाणी शिरल्याचं दिसून आलं। 1 मजल्यापर्यंत पाणी शिरल्यानं या नागरिकांची तातडीने सुटका करण्यात आली। पुण्यात आलेल्या महापुरात पोहण्याची मस्ती एका तरुणाच्या जीवावर बेतली। अष्टभुजा गणपतीजवळ पोहण्याकरता हा तरुण पाण्यात उतरला। यामध्ये पोहता न आल्यानं पाण्याच्या प्रवाहात हा तरुण वाहून गेला। राज्यातील अनेक भागात आज मुसळधार पावसानंतर उद्याही काही ठिकाणी रेन अलर्ट देण्यात आलाय। वादळी वाऱ्यासह उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय। त्यामुळे ठाणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरीत शाळांना सुट्या देण्यात आल्या। दरम्यान आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नका अशा सूचना प्रशासनाने दिल्यात। रत्नागिरी जिल्ह्यातील बाजपांढरी या गावातील घरांना समुद्राच्या उधाणाचा धोका निर्माण झालाय। अनेक घरात समुद्राचं पाणी शिरलं, त्यांच्या सामानाचं मोठं नुकसान झालं। या भागातील 25 ते 30 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय। सांगलीमधल्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नदीची पाणी पातळी 33.5 फुटांवर पोहोचली आहे। कोयना धरणातून 11,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सांगलीच्या वळवा तालुक्यातील चिकुर्डे इथं वारणा नदीला पूर आलाय। या पुरामधून मगरी बाहेर पडतायत। मगरीच्या दर्शनानं नागरिकांमध्ये भीती आहे। पुणे शहर आणि खडकवासला परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। दौंड शहरातील नदीलगत असलेले महादेव मंदिर आणि भीमाई मंदिर पाण्याखाली गेले। तसंच दशक्रिया विधीचा घाट देखील पाण्याखाली गेला असून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मुसळधार पाऊस आणि सततच्या पुरामुळे गडचिरोलीतील सर्वाधिक 50 मार्ग बंद पडलेत। यात 5 राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे। पूर परिस्थिती गंभीर झाली आहे। नागरिकांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालेलं आहे। गडचिरोली जिल्ह्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुळझा या तलावाची पाल फुटली। हा तलाव फुटल्यानं परिसरातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। 50 हेक्टरवरील पिकं बाधित झाली। तसंच 2 टन मासे वाहून गेल्यानं मच्छीमारांचंही मोठं नुकसान झालं। गेल्या 3 दिवसांपासून पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पिंपरी चिंचवड आणि मुळशी परिसरातील भातशेतीला बसला। भात पिकाची पहिली पेरणी पाण्यामध्ये वाहून गेली, तर लवासा, मुळशी, मुठा, कोंढूर, खानापूर, सोनापूर आणि कुडजे इथल्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। एरंजड पुलाच्या आजूबाजूचा परिसर जलमय झालाय। उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानं अनेक भागांमध्ये पाणी शिरलंय। उल्हास नदीची ड्रोन दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। खडकवासला धरण 95% क्षमतेने भरलंय। या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। मुळा मुठा नदीत खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण ओव्हरफ्लो झालं। खडकवासला धरणातून 40,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे मुठा नदीला मोठा पूर आलाय।
या पुराचं पाणी बघण्याकरता पुणेकरांनी राजाराम पुलावर गर्दी केली। आळंदी आणि परिसरात मुसळधार पाऊस पडतोय। मावळ तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतीये। इंद्रायणी नदीच्या पातळीत वाढ झाली असून इंद्रायणी नदीचं पाणी आजूबाजूच्या घरांमध्ये शिरलंय। भक्त पुंडलिक मंदिरही पाण्याखाली गेले। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्यात। खेडच्या जगबुडी नदीला पूर आलाय। बाजारपेठेतील शेकडो दुकानांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। रायगड जिल्ह्याच्या रोह्यात देखील जोरदार पाऊस झाला। रोहा शहरात पावसाचं पाणी शिरलं, शहराचा संपर्क तुटला, त्यामुळे बाहेर गेलेले अनेक जण अडकून पडले। दरम्यान रोहा रेल्वे स्टेशनवर उतरलेल्या नागरिकांना पुन्हा घरी जाण्याकरता काही नागरिकांनी मदत केली। पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी रस्त्यावर उतरून पूरग्रस्त भागाची पाहणी केली। तसंच महापालिकेच्या शाळेत जाऊन स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांची विचारपूस केली। पोलीस आयुक्तालयातील इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात अतिवृष्टीग्रस्त भागात जाऊन नागरिकांना पाण्यातून बाहेर काढत मदत कार्यात सहभाग घेतला। वसई विरारमध्ये पावसाचा जोर कायम आहे। सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचलंय, तर नाला सोपाऱ्याच्या विविध भागातही पाणी साचलंय, त्यामुळे वाहन चालकांना पाण्यातून वाट काढत खडतर प्रवास करावा लागला। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या वर आहे। दरम्यान धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे पूरस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। नदीकाठच्या गावांना स्थलांतरित करण्यात आलंय। गडचिरोलीत जोरदार पाऊस आहे। प्राणहिता नदीला पूर आलाय। पुराचं पाणी लगतच्या शेतात आणि परिसरात शिरलं असून गोसेखुर्दमधून सोडण्यात आलेलं पाणी वैनगंगा नदी वाटे प्राणहितामध्ये जाऊन मिळतंय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहा असं सांगण्यात आलंय। प्राणहिता नदीच्या पुराची दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। साताऱ्याच्या कोयना धरणात 77.70 टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून 85,000 क्युसेक्स इतक्या वेगानं पाण्याची आवक सुरू आहे, त्यामुळे धरणातून 1050 क्युसेक प्रति सेकंद या वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। चंद्रपूर जिल्ह्यात पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे, तरी अंधारी नदीला पूर आल्यानं चंद्रपूर ते गडचिरोलीतून छत्तीसगडकडे जाणारा मार्ग पुन्हा एकदा ठप्प झालाय। चिचपल्ली गावाजवळ असलेल्या पुलावर पुराचं पाणी आल्यानं दोन्हीकडे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। साताऱ्याच्या बोपर्डी गावात पावसानं घराची भिंत कोसळली। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। आळंदीच्या इंद्रायणी नदीपात्रात 2 कंटेनर वाहून आले। नदीला पूर असल्यानं पाण्याचा वेग प्रचंड होता, त्यात हे कंटेनर वाहून जाताना दिसून आले। पिंपरी चिंचवड शहरात जोरदार वाऱ्यानं डीपी कोसळल्याची घटना समोर आली आहे। ही घटना समजताच महावितरणनं वीज पुरवठा तातडीनं खंडित केला आणि दुर्घटना टळली। पुण्यात सुरू असलेल्या संततधार पावसानं ठिकठिकाणी जुने वाडे कोसळल्याच्या घटना घडल्यात। या वाड्यात अडकलेल्या नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली। नांदेडमधील शहराची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला। या धरणातून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील कुंभारगणी या गावात मुसळधार पावसामुळे जमिनी खचू लागल्यानं ग्रामस्थांमध्ये भीती आहे। 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जानूबाई मंदिरा शेजारील कड्याच्या बाजूची जमीन खचू लागली। मंदिराला धोका निर्माण झालाय। नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय। गावानजीक असलेल्या ओढ्याला पूर आलाय। या पुरामुळे तुपशेळगाव आणि लखा या गावांचा संपर्क तुटलाय। ओढ्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं ग्रामस्थांनी पुलावरून धोकादायक प्रवास करू नये असं आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आलं। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भावली धबधबा परिसरात दरड कोसळल्याचं समोर आलंय। या परिसरात पर्यटकांची गर्दी नसल्यानं कोणतीही हानी झाली नाही। निफाडच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडीच्या दिशेनं यंदाच्या पावसाळ्यातील पाण्याचा पहिला विसर्ग सुरू करण्यात आला। धरणातून 10,132 क्युसेक्सनं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातील भावली आणि दारणा धरणातून पाणी सोडण्यात आलं, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला।
महाडसह महाबळेश्वरमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड शहरात पूर आला। सकाळी शहराच्या सखल भागात पुराचं पाणी शिरलं, मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यानं पुराचं पाणी महाडच्या मुख्य बाजारपेठेतही शिरलं आणि शिवथर घळीचा पूल वाहून गेला। सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या वीर धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे। दरम्यान नीरा नदीच्या पात्रातून 32,400 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नीरा नदीकाठच्या राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहा असं सांगण्यात आलंय। साताऱ्यातील जावळी तालुक्याच्या पश्चिम विभागाला जोडणारा मेढागुडा घाट हा दरड कोसळलाय, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। या परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतोय, जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। नाशिक शहरात पावसाची संततधार सुरू आहे। दरम्यान वादळी वाऱ्यामुळे नाशिकच्या शिंगाडा तलाव परिसरातील मुख्य रस्त्यावर झाड कोसळलं। बांधकाम व्यावसायिकाच्या नव्या इमारतीचं काम सुरू असताना या ठिकाणी झाड कोसळल्यानं इमारतीचं काम खोळंबलं। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुंबई जवळच्या काश्मीरातील सोसायट्यांमध्ये पावसाचं मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। या पाण्यात बच्चे कंपनीनं खेळण्याचा आनंद लुटला, तर वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागली। पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। जिल्ह्यातील सूर्या, पिंजाळ, वैतरणा या नद्यांना पूर आला। मोडकसागर, मध्य वैतरणा आणि धामणी धरणांमधून सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। मुंबईतील मिठी नदी ही धोक्याच्या पातळीवर जाऊन पोहोचली आहे। नदीची पातळी सध्या 2.6 मीटर इतकी आहे। यामुळे कुर्लाजवळच्या क्रांतीनगर वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला, तर पालिका कर्मचाऱ्यांकडून स्थानिकांना सतर्क करण्यात आलं। पिंपरी चिंचवडच्या शितोळेनगर इथल्या जुनी सांगवी इथं पाणी साचलंय, त्यामुळे इथल्या नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। एनडीआरएफच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने मदत कार्य सुरू केलं असून शितोळेनगर इथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय। पुणे, रायगड, कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय। अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फील्डवर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। नागरिकांची गैरसोय होणार नाही, वेळेत मदत कार्य पोहोचवलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला। यावेळी नागरिकांशी संवाद साधत त्यांनी मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला। नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन अजित पवारांनी केलं। पुण्यात पुराची भयानक स्थिती असून पूरस्थितीबाबत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलंय अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली। पुण्यात प्रशासनाचं लक्षच नव्हतं, धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नागरिकांना अलर्ट का केलं नाही असा सवाल सुळेंनी केला। विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा जनतेची कशी मदत करता येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या आरोपांना उत्तर दिलं। पूरस्थितीवर सरकारचं लक्ष असून नागरिकांपर्यंत मदत कार्य पोहोचवण्यास प्रशासन सज्ज असं ते म्हणाले। गेल्या 10 वर्षांपासून राज्यात पूर परिस्थिती नियंत्रणाचं कामच झालं नाही अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली। याआधीही पावसाळा यायचा पण अशी परिस्थिती नव्हती। सध्याची ड्रेनेज सिस्टम अपडेट करण्याची गरज आहे असं ते म्हणाले। राज्यभरासह रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसला। अतिवृष्टी बाधित रोहा शहराला तसंच वरसे, नागोठणे या गावांना महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी भेट दिली।